झिरो माईलच्या महेश्वरी भवनमध्ये विश्व हिंदू परिषदद्वारा इकडे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. राणी दुर्गावतीची जयंती आहे, जी 501वी जयंती आहे. त्याच्या अवसरमध्ये यांनी इकडे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपण बघूया की या कार्यक्रमामध्ये आपल्याला राणी दुर्गावतीचे काय काय पौराणिक आणि जे हिस्टॉरिक गोष्टी आहेत ते आपल्याला इथे कळतील आणि त्यांची जी वीरता आहे, ज्या प्रकारे त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आहे, त्याच्याबद्दल इथे आपल्याला काय काय कळेल. राणी दुर्गावती वनवासी क्षेत्रातलं एक फार मोठं नाव आहे. ज्या वनवासी बंधूंना खूप मागासवर्गीय, अशिक्षित अशा प्रकारचं संबोधलं जातं आजही, त्या समाजामध्ये एक महिला जन्माला आली 500 वर्षाआधी, जिने राज्य केलं, शासन केलं, युद्ध केलं आणि त्यावेळेला विकासाची कामं केली. जबलपूरचं मदन महलचं महल असो, मंडल्याचं महल असो, अशा सगळ्या व्यवस्था त्यांनी उभ्या केल्या आणि समाजामध्ये अनेक प्रकारचे कामं त्यांनी केले. अकबरसारख्या योद्ध्याला पण तिने संघर्ष केला, त्याला पण चुनौती दिली, त्याच्याशी पण संघर्ष केला आणि तिने अनेक कामं असे केले. आपले सेनापती असो, त्यांच्या नावाने काही बांधकाम असो, तर जबलपूरला आधार ताल आहे, तो आधार सिंग त्यांचा सेनापती होता, त्याच्या नावाने तिथे तलाव बनवला तिने. तो आजही तो तलाव तिथे आहे. आधार ताल म्हणून पूर्ण क्षेत्र आहे ते. मदन महलचा गढा क्षेत्र, तिथे तो गड होतं, ते म्हणजे गड मांडव असतं त्याला म्हणत होते. तर ते गड आता ते गढा होऊन गेलं, पण तिथे आहे मदन महलचा तो बंगला, तो महल पण तिथे आहे. दुर्गावतीचा संघर्ष हा फार मोठा आहे. जसं आपण इकडे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजींना आठवण करतो, राजस्थानमध्ये आपण राणा प्रतापला आठवण करतो, तसं वनवासी क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव राणी दुर्गावतीचं आहे. आणि ही 2 हातांनी तलवार चालवत होती, ही विशेषता आहे. घोड्यावर बसून 2 हातांनी तलवार चालवून युद्ध करणारी महिला आजच्या 500 वर्षाआधी या वनवासी क्षेत्रामध्ये जन्माला आली. तो वनवासी समाज आज मागासवर्गीय समजला जातो आहे. हे न करता म्हणून या पूर्ण विदर्भामध्ये सगळ्या वनवासी क्षेत्र आणि बाकीच्याही समाजाला दुर्गावती कळावी म्हणून एक वर्षभर असे सगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. छोटे छोटे मोठे मोठे काही कार्यक्रम झाले, त्याचा आज हा समापन कार्यक्रम आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर. जसं त्यांनी आपला किल्ला जो होता राणी दुर्गावतीचा गोंडवाना, त्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी खूप अपार मेहनत घेतली आणि खूप त्यांनी परिश्रम केलं. आजकालच्या युवा पिढींना तुम्ही काय अपील करणार आहे की काय त्यांनी राणी दुर्गावतीचे जे गुण आहे ते आपल्यात आणावे? राणी दुर्गावतीचे जे 2 गुण आपल्यात अंगावं. एक तर संघर्ष, मागे हटायचं नाही. आपली संस्कृती, आपला देश आणि आपला धर्म याच्या रक्षणाकरता जे दुर्गावतीने संघर्ष केला आणि आपलं बलिदान दिलं, ते आपण आठवण केलं पाहिजे. म्हणून तरुणांनी तिचं जीवनचरित्र हे वाचलं पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पण अनेक किल्ले आहेत. त्या किल्ल्यांचं संरक्षण हे जसं राणी दुर्गावतीने तिथे केलं, असं इथे पण लोकांनी करावं अशी अपेक्षा. सगळ्यात आधी तर सर्वांना, माझ्या जनजातीय सर्व बंधूंना आणि भगिनींना जयसेवा. राणी दुर्गावती यांच्या पंचशताब्दी जन्म महोत्सव म्हणून आपण वर्षभर कार्यक्रम संपूर्ण विदर्भात राबवलेले, प्रांतात राबवलेले आहे. आणि राणी दुर्गावती यांचं जे जीवन आहे, हे जीवन संस्कृती, देश आणि धर्मासाठी जे त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, त्यांच्या बलिदानानिमित्त आम्ही सर्वजण नतमस्तक आहो. आणि या निमित्त त्यांची जी त्यांचं योगदान देशासाठी जे झालं आहे, ते आम्ही घराघरामध्ये नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर, तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळात पण राणी दुर्गावती जे आहे त्यांचे काही आपण विचार आपल्या मनात आणले तर देश किती चांगलं होईल? राणी दुर्गावतीचं जे जीवन आहे ते धर्मासाठी गेलेलं आहे आणि धर्माच्या रक्षणासाठीच त्यांनी आपले प्राण त्यागले आहे. आणि समाजाला त्यांच्याबद्दल माहिती नाही. आजचे जे युवा पिढी आहे, जनजातीची युवा पिढी आहे, राणी दुर्गावतीने धर्मासाठी, देशासाठी जे बलिदान दिलं आहे, युवा पिढींना माहिती व्हायसाठी वर्षभर आम्ही गावागावात कार्यक्रम राबवले. आणि आज समारोपाचा कार्यक्रम म्हणून नागपूरमध्ये पूर्ण विदर्भातनं 300 आमचे
गटनायक इथे बोलवलेला आहे आणि सांस्कृतिक आणि बौद्धिक असा हा आजचा कार्यक्रम आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जी युवा पिढी आहे त्यांना काय अपील करणार? युवा पिढींना मी शेवटी एकच सांगू इच्छितो की सर्वात आधी आपला देश आहे, आपलं अस्तित्व अस्मिता जपण्याची जी आज लोक विसर पडलेला आहे, त्या विसर न पडता त्यांनी आपली संस्कृतीचे जतन करावं. आपल्या देशासाठी आपलं देशाचं नाव संपूर्ण जगात कसं अलौकिक होईल याच्या प्रयत्नात राहावं. राणी दुर्गावतींनी आपलं जीवन किती कठीणीमध्ये काढलं आहे आणि कशा प्रकारे त्यांच्यावर कंटिन्यू म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होत गेले, पण त्यांनी आपल्या धर्माचा साथ कधी नाही सोडला. मग ते मुघल काल असो की कोणताही काल असो, राणी दुर्गावतींनी आपली डिग्निटी आणि आपला जो धर्माबद्दलचा विश्वास आहे तो कधी कमी होऊ दिला नाही. कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशीसोबत मी शांतनु अग्रवाल, महाराष्ट्र TV 24. हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे, पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. आरे ते BKC हा 1 तासांचा तुमचा प्रवास अवघ्या 22 मिनिटात पूर्ण होईल, कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे. मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे. यातील पहिला टप्पा 12.44 किमीचा असून दर 6.5 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल. या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही. मेट्रो 1 आणि मेट्रो 7च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. माहितीच्या काळात मुंबई घडतंय सुपरफास्ट.